नमस्कार. स्टार टीव्ही 9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात स्टार टीव्ही 9 मराठी न्यूज. बातमी आहे श्री भैरवनाथ विद्यालय व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय शिंगवे पारगाव येथे इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात भारतातील प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेप्रमाणे मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. मतदानासाठी आवश्यक साहित्य, मतदार यादी, मतदान कक्ष आणि इतर व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक चिन्ह म्हणून शाळेतील दैनंदिन वापरातील वस्तूंची चिन्हे वापरण्यात आली. काही विद्यार्थ्यांनी निवडणूक अधिकारी तर काहींनी प्रचार प्रमुख आणि मतदान प्रतिनिधीची भूमिका पार पाडली. इतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. या उपक्रमामागील विद्यालयाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्थेतील मतदान प्रक्रिया, निवडणुकीचे महत्त्व, मतदारांची जबाबदारी आणि निष्पक्ष निवडणूक कशी पार पडते याचे प्रत्यक्ष ज्ञान देणे हा होता. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला असून अशा उपक्रमांमुळे भविष्यात जबाबदार आणि जागरूक नागरिक घडण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले. ह्याच बातमीचा आढावा घेतला आहे स्टार टीव्ही 9चे संपादक नवीन सोनवणे यांनी. आयडेंटिफाय केले. तू काही लावलं आपण निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिजे. बरं, तर काय अनुभव आले तुला? मला चांगल्या पद्धतीने अनुभव आला. प्रत्येक विद्यार्थ्याला कसं मतदान करायचं हे सांगितलं आणि त्याला चांगलं प्रोत्साहन झालं. आम्हाला चांगला अनुभव आला पुढल्या दृष्टीने आणि हे शाळेचे मतदान चांगल्या पद्धतीने झालं. नाव काय तुमचं? माझं नाव प्रिया रवींद्र कासर. मी 12वीत आहे आणि मी विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांची सही घेतली. म्हणजे काम निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला. निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला. बरं, तुम्ही आज दिनांक 21 जुलै 2026 रोजी आमच्या श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयामध्ये इयत्ता 11वीच्या वर्गाच्या वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडत आहे. मी या वर्गाचा वर्ग शिक्षक प्राध्यापक शिवदत्त जोरी सर. ही सगळी प्रक्रिया आपण या ठिकाणी निवडणूक आयोग ज्या पद्धतीने मतदान घेतं त्या पद्धतीने या ठिकाणी राबवलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रथमतः ज्या विद्यार्थ्यांना ज्या पदासाठी उभं राहायचंय त्यांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर ज्यांना माघार घ्यायची त्यांना माघार घेण्यासाठी पुन्हा परत त्या ठिकाणी संधी दिली गेली आणि साधारण गेले 4 दिवस ही मुलं त्यांना दिलेल्या चिन्हावरती त्या ठिकाणी प्रचार करत आहेत. त्यांची मतपत्रिका ही शैक्षणिक चिन्ह देऊन आपण त्या ठिकाणी तयार केली आणि त्या मतपत्रिकेवरती आपण त्यांच्या वोटर लिस्टवर सही घेऊन त्यानंतर मतपत्रिका त्यांना देऊन बोटाला शाई लावून मतदान कक्षामध्ये आपण आज हे मतदान गोपनीयरित्या त्या ठिकाणी घेत आहोत. यासाठी आपण प्रिसाइडिंग ऑफिसर, त्याचबरोबर पोलिंग ऑफिसर 1, पोलिंग ऑफिसर 2, पोलिंग ऑफिसर 3 हे सुद्धा इयत्ता 12वीच्या वर्गातून विद्यार्थ्यांमधूनच निवडलेले आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी, त्याचबरोबर क्षेत्रीय अधिकारी आणि सूक्ष्म निरीक्षक यांच्या नियुक्त्या सुद्धा या ठिकाणी केलेल्या आहेत आणि ही सगळी प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे आणि कुठल्याही विद्यार्थ्यांमध्ये दबाव आणि कुठल्याही गोष्टी या ठिकाणी तयार न होता आपण आज या ठिकाणी पार पाडलेली आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी आपल्या पारगाव पोलीस स्टेशनचे API कामके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांचे कर्मचारी या ठिकाणी नियुक्त केले. त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खाडे सर आणि आमचा हा सगळा स्टाफ या सगळ्यांनी खूप चांगली मेहनत या ठिकाणी घेतली. त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र नवीनजी सोनवणे, त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे व्हिडिओ शूटिंग, मुलांच्या बाईट्स या सगळ्या घेतल्या. या निवडणूक प्रक्रियेचा एकमेव उद्देश आहे की भविष्यामधले हे उद्याचे मतदार आहेत. आज जरी यांचं वय 16-17 असेल तरी 18 नंतर हे मतदार होणार आहेत आणि त्यांना ती निरपेक्ष पद्धतीने कशी प्रक्रिया पार पडते निवडणुकीची
याचा एक प्रशिक्षण या ठिकाणी मिळावं या एकमेव उद्देशाने ही प्रक्रिया केलेली आहे. त्याचबरोबर यातून जी मुलं निवडली जातील, मग कोणी मुख्यमंत्री होईल, कोणी अभ्यास मंत्री होईल, कोणी शिस्त मंत्री होईल, कोणी आरोग्य मंत्री होईल, कोणी सहल मंत्री होईल, त्यांना त्यांचं पूर्ण वर्षभराचं कामकाज कसं राहील आणि ते काम कसं करता येईल, चांगलं आपला वर्ग कसा चांगला करता येईल या पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल हा एकमेव उद्देश यामधून आहे. मी या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद देतो. धन्यवाद. क्रीडा मंत्री पदासाठी जे उमेदवार होते काजल प्रमोद वावळ ही बिनविरोध विजयी झालेली आहे. अभ्यास मंत्री पदासाठीचे उमेदवार अनुजा सुनील करंडे ही पण बिनविरोध विजयी झालेली आहे. त्यानंतर आरोग्य मंत्री पदाचे उमेदवार अतिशय चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे. यामध्ये 2 उमेदवार होते आणि त्यानंतर नोटालाही पण काही मतदान झालेलं आहे. स्नेहल सुधीर गाडवे, श्रावणी संतोष महामुने असे 2 उमेदवार होते. पहिल्या उमेदवाराला स्नेहल सुधीर गाडवे हिला 29 मतं पडलेले आहेत. त्यानंतर श्रावणी संतोष महामुने हिला 30 मतं पडलेले आहेत. त्यानंतर नोटा या चिन्हाचा 10 मतदारांनी वापर केलेला आहे. यामध्ये 29, 30 आणि 10 तर एका उमेदवारांनी श्रावणी संतोष महामुनीचा विजय झालेला आहे. यानंतर शिस्त मंत्री पदासाठी एकूण 2 उमेदवार होते. समृद्धी संतोष बोर आणि दुसरा प्रणव अशोक गाडवे. त्यानंतर मतदारांनी नोटालाही मतदान केलेलं आहे. यामध्ये 1 नंबरचा उमेदवार समृद्धी संतोष बोर 30 मतं पडलेली आहेत आणि 2 नंबरचा उमेदवार प्रणव अशोक गाडवे याला 50 मतं पडलेली आहेत. हे नोटालाही पडलेलं आहे. यामध्ये 30 मतांनी प्रणव अशोक गाडवे विजयी झालेला आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मुख्यमंत्री पदासाठी 2 उमेदवार होते. पहिला उमेदवार दीक्षा रामभाऊ पाबळे, दुसरा उमेदवार तन्मय अशोक जगताप आणि तिसरा नोटाला पण मतदान झालेलं आहे. तर दीक्षा रामभाऊ पाबळे 23 मतदान पडलेलं आहे. दुसरा उमेदवार तन्मय अशोक जगताप 46 मतदान पडलेलं आहे. नोटाला पण 1 मतदान झालेलं आहे. तन्मय अशोक जगताप 23 मतांनी विजयी झालेला आहे. अशा पद्धतीने अतिशय शांतपणे आणि आनंदाच्या वातावरणात निवडणूक घेण्याच्या मागचा जो उद्देश होता, तुमचे वर्ग शिक्षक जोरी सर यांचं खरोखर या ठिकाणी खूप अभिनंदन केलं पाहिजे. कारण सर्वात महत्वाचं लोकशाही आणि लोकशाही पद्धतीने जे काही मतदान होतात, जे विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदान होतात, त्यानंतर लोकसभेचे मतदान होतात, ही मतदानाची प्रक्रिया तुम्हाला खरं पद्धतीने आतमध्ये पाहता येत नाही. पण आम्ही त्या ठिकाणी ड्युट्या करतो आणि त्या ठिकाणी मतदान आम्ही पूर्ण घेत असतो. तर या माध्यमातून काय होतं की मतदान कसं असतं किंवा कशा पद्धतीने आपण मतदान करायचं याचा एक आनंद आणि त्याचा अनुभव तुम्हाला आज मिळालेला आहे. तर ह्या मतदानामध्ये आपण जे गोपनीयता ठेवली ती गोपनीयता खूप छान पद्धतीने होती बघा. शांततेत व्यवस्थित तुमचं मतदान झालेलं आहे. ज्याने त्याने आपापल्या परीने प्रचारही केलेला होता आणि त्यानुसार तुम्ही जे पराभव नसतो, कुठंच पराभव नसतो, त्याच्यातून खूप काही शिकायला मिळतं हे लक्षात घ्या. आता उमेदवार जर जास्त राहिले असते तर तो एक भाग आहे.